महाराष्ट्र सरकार के खिलाफ अब सरकारी ठेकेदारों ने मोर्चा खोल दिया है। करीब 90,000 करोड़ रुपए की बकाया राशि की वसूली के लिए बिल्डर एसोसिएशन ऑफ इंडिया और महाराष्ट्र राज्य ठेकेदार संगठन ने सरकार को घेरने की तैयारी कर ली है। इन संगठनों ने ठेके के सभी काम रोकने का ऐलान कर दिया है। ठेकेदारों का कहना है कि वे महीनों से सरकार से अपनी बकाया राशि की मांग कर रहे हैं, लेकिन अब तक कोई ठोस कार्रवाई नहीं हुई। पिछले 6 महीनों से मंत्रियों से मुलाकात के बावजूद उन्हें सिर्फ मौखिक आश्वासन मिला है। इस मुद्दे को गंभीरता से न लेने के कारण ठेकेदारों ने सभी सरकारी निर्माण कार्य बंद करने का निर्णय लिया है। जब तक भुगतान नहीं होगा तब तक काम दोबारा शुरू नहीं होगा। ज्या कॉन्ट्रॅक्टर्सनी कामं केलेली आहेत त्यांची बिलं दिली गेलेली नाहीत आणि ही बिलं न दिल्यामुळे जो काही कामं थांबली गेलेली आहेत, विकास कामं थांबली गेलेली आहेत, ह्या आम्हाला सगळ्या कॉन्ट्रॅक्टर्सना लवकरात लवकर पैसे मिळावेत ही आमची अपेक्षा आहे। आणि ही साधारणपणे 1 लाख कोटीची सगळ्या डिपार्टमेंटनं पैसे केलं पाहिजे। मग काय वाटते तुम्हाला, किती असे काही आकडे वगैरे आहेत का तुमचे? सांगितलं मी तुम्हाला 1 लाख कोटी रुपये सर्वसाधारणपणे संबंध महाराष्ट्रातून आपल्याला घ्यावं लागतं आणि मार्च एंडपर्यंत आणि तुमच्याकडे ह्या संदर्भात काही पुरावे आहेत का? तुम्ही एवढं मोठं क्लेम केलंय? लेखी आहेत, प्रत्येक डिव्हिजनचं लेखी आहे, त्याच्यावर अभ्यास करूनच आम्ही तुम्हाला गव्हर्नमेंटला सादर केले। प्रत्येक जिल्ह्यामधल्या तिथल्या तिथल्या तुमच्या ऑफिसेसमधून आम्ही हे आकडे काढले। मग तुम्ही ह्या विषया संदर्भात काही कंप्लेंट वगैरे केलं होतं का? अनेक वेळेला जाऊन भेटून आलो आहे, आम्ही निदर्शने केली आहेत, पत्र दिली आहेत, निवेदनं दिली आहेत। आम्ही मंत्र्यांना भेटलो, आम्ही सेक्रेटरींना भेटलो। मग काय झालं होतं त्यावेळी? त्याचं अजून काही झालेलं नाही ना, आम्हाला अजून त्याचा रिझल्ट मिळालेला नाही आहे, फक्त आश्वासन मिळाले। पण तुमचं नाव? तुमचं नाव? अविनाश पाटील। आणि आम्ही आत्तापर्यंत सर्व मंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे, मंत्र्यांना, अर्थमंत्र्यांना। गेल्या 6 महिन्यापासून आम्ही याच्या फॉलोअपमध्ये आहोत, पण आत्तापर्यंत कुठलाही रिझल्ट आम्हाला मिळालेला नाही। त्यामुळे आता काम बंद करणे याच्याशिवाय आम्हाला पर्याय राहिला नाही आणि काम करण्यासाठी पैसे नाहीत, बँकांचे कर्ज थकलेत, हप्ते भरायला लोकांकडे पैसे नाहीत, त्यामुळे आत्महत्या करण्याची कॉन्ट्रॅक्टरांना वेळ आलेली आहे। तुम्ही काही मंत्र्यांना तुम्हाला काही लिखितमध्ये काही आश्वासन दिले का पेपरमध्ये? कोणी आश्वासन दिलं नाही, खाली फक्त आम्ही प्रयत्न करतोय, चालू आहे आमचे प्रयत्न, एवढंच सगळ्यांकडून सांगण्यात आलं।